या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावली, सारंग, एकनाथ आणि कान्हू या सगळ्यांची वारी पूर्ण होते आणि त्याच वारीचं फळ इकडे सगदेवला मिळतं. तो रात्रीचा झोपलेला असतो, पण त्याला अचानक खूप त्रास व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्याला घाबरून जाग येते. तो जयंतीला हाका मारत असतो, पण ती जयंती मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि झोपून घेते आणि मग त्यानंतर काही वेळातच सगदेव बेशुद्ध पडतो. पण मग त्यानंतर विठ्ठलाची कृपा होते. काही वेळानंतर त्याला जाग येते आणि त्यावेळी तो पूर्णपणे बरा झालेला असतो. त्याचा हात आणि चेहरा पहिल्यासारखाच पुन्हा एकदा व्यवस्थित सरळ झालेला असतो आणि त्यामुळे सगदेवला तर आश्चर्याचा धक्का बसतो आणि मग तो स्वतःच्या पायांवर उभा राहतो. आपल्याला आता आधाराशिवाय व्यवस्थित उभा राहता येते या गोष्टीचा त्याला खूप आनंद होतो आणि मग तो जयंतीला मोठमोठ्याने हाका मारतो. त्यामुळे ती घाबरून जागी होते आणि जेव्हा ती सगदेवला स्वतःच्या पायांवर व्यवस्थितपणे उभं राहिलेलं पाहते तेव्हा तर ती मोठ्याने ओरडतेच आणि तिचा आवाज ऐकून घरातील सगळेजण अगदी धावत पळत त्या ठिकाणी येतात आणि जेव्हा ते सगदेवला पूर्णपणे बरं झालेलं पाहतात तेव्हा त्यांनाही खूपच आनंद होतो. सर्वजण आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहत असतात. चंद्रकांत म्हणत असतो की सगदेव, अरे तू तर पूर्णपणे बरा झाला. आणि त्यावेळी सगदेवही रडतच म्हणतो की हो साहेब, ही सगळी विठुरायाचीच कृपा आहे. तर तिलोत्तमा देखील आनंदानेच त्याच्याकडे पाहत असते. सोहम, बबलू आणि नीलसुद्धा खूपच आनंदात असतात आणि मग ते सगळे मिळून विठू नामाचा जयघोष करतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सावली, सारंग, कान्हू आणि एकनाथ घरी येणार असतात. त्यामुळे सर्वजण त्यांच्या स्वागताची तयारी करत असतात. सोहम आणि बबलू फुलांचे हार बनवत असतात. तर चंद्रकांत त्यांना म्हणतो की मी पटकन माझी एक ऑनलाईन मीटिंग संपवतो आणि मग तुम्हाला मदत करतो आणि मग तो त्याच्या मीटिंगसाठी जातो. तितक्यात नील त्या ठिकाणी येतो आणि आरामात बसणाऱ्या ऐश्वर्याला आणि त्या ताराला म्हणू लागतो की जर तुम्ही काही मदत केली तरी चालेल आम्हाला. पण त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की हे बघ नील, मुळात मला ना हे सगळं अजिबात आवडत नाही आहे आणि कसं आहे ना, जरी तू सांगितलं म्हणून मी मदत करायला गेले तरी उगाच कोणाला काहीतरी बोलेल, त्यामुळे मी इथे बसली आहे ना तर बसू दे मला. आणि हे ऐकून नील फक्त हसून तिच्याकडे पाहतो आणि सोम आणि बबलूच्या मदतीसाठी जातो. तर सोम मुद्दाम नीलला म्हणतो की अरे जाऊ दे दादा, ज्यांना मदत करायची असते ते काही कारण सांगत नाही आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि तारा रागातच त्याच्याकडे पाहू लागतात. त्यात अमृता त्या ठिकाणी येते आणि यांना विचारू लागते की सगळी तयारी झाली आहे ना. आणि त्यावेळी बबलू मुद्दाम म्हणतो की हो वहिनी, सगळी तयारी तर झाली आहे, पण ही तयारी पाहून ना काही लोकांचा तिळपापड होतोय. आणि ते ऐकून अमृताला आठवतं की पापड तर तळायचे राहिलेत, त्यामुळे ती लगेच किचनमध्ये जाते. तर इकडे तारा आणि ती ऐश्वर्या एकमेकींकडे पाहत असतात. तारा म्हणत असते की वहिनी, मला जर आधी माहिती असतं ना की लग्नानंतर हा सोम असा वागणार आहे तर मी कधीच याच्याशी लग्न केलं नसतं. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ तारा, आता जे घडलं आहे ते तर आपण बदलू शकणार नाही ना, पण आता तू तुझ्या फ्युचरचा विचार कर, या सोहमला चांगलंच मुठीत ठेव. आणि त्यावेळी तारासुद्धा म्हणते की हो वहिनी, आता मी याला चांगलंच माझ्या मुठीत ठेवणार आहे. दुसरीकडे सगळ्यांच्या जेवणाची अमृताने तयारी केलेली असते आणि मग ती पापड तळायला घेते. तितक्यात जयंती त्या ठिकाणी येते. ती अमृताने बनवलेले सगळे पदार्थ बघते आणि तिच्या तोंडाला तर पाणीच सुटतं आणि मग ती लगेच पापड खायला घेते. पण अमृता तिला थांबवते आणि म्हणते की वहिनी, तुम्ही प्लीज राग येऊ देऊ नका, पण माझी अशी इच्छा आहे की जेव्हा वारकरी मंडळी घरी येतील आणि ते जेवण करतील त्यानंतरच आपणही जेवण करावं. कारण असं म्हणतात की वारीवरून आलेल्या प्रत्येक माणसामध्ये आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होतं. आणि ते ऐकून जयंती नाईलाजाने पापड खाली ठेवते. तितक्यात बबलू त्या ठिकाणी येतो आणि त्या दोघींना सांगतो की वारकरी मंडळी आली आहेत. त्यामुळे अमृताला तर खूप आनंद होतो आणि ती बाहेर जाण्यासाठी निघते. पण जाता जाता ती पुन्हा जयंतीला म्हणते की प्लीज तुम्ही पापड खाऊ नका. आणि तेव्हा जयंती फक्त हसत हो म्हणते. पण अमृता बाहेर गेल्यानंतर ती लगेच पापड खायला सुरुवात करते. पण तितक्यात बबलू पुन्हा त्या ठिकाणी येतो आणि तिला थांबवतो. त्यामुळे जयंती घाबरते आणि मग बबलू तिला गुपचूप पापड खाली ठेवायला सांगतो आणि तिला बाहेर पाठवतो. दुसरीकडे भैरवी तिच्या घरी बसलेली असते. तितक्यात तिला जगन्नाथचा कॉल येतो. ती रागातच कॉल रिसीव करते आणि विचारते की काय काम आहे. तर जगन्नाथ म्हणत असतो की काय परजीवी बाई, काय करताय तुम्ही, आणि मला तर असं वाटतं की आता तुम्हाला काही कामसुद्धा नसेल, कारण तुमच्याकडे पैसे कमवण्याचं यंत्र नाही आहे ना. आणि हे ऐकून भैरवी रागातच म्हणते की तुझं जे काही काम आहे त्याबद्दल बोल.
आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे, मग आता जर तुमच्याकडे टी व्ही असेल तर तो चालू करा. आणि हे ऐकून भैरवी रागातच टी व्ही लावते. तर त्यामध्ये सारंग सावलीचीच बातमी सुरू असते. सारंगने सासू सासऱ्यांची यात्रा पूर्ण केल्याबद्दल त्याचं सगळेजण खूप कौतुक करत असतात. आणि ते पाहून भैरवी चिडते. तर जगन्नाथ तिला म्हणत असतो की बघितलं ना, माझ्या लेकीचं आणि जावयाचं नातं कसं बहरतंय ते. आणि आता ना सावली जास्त दिवस सारंगपासून सत्य लपवून ठेवू शकणार नाही. त्यामुळे लवकरच तुमचा खेळ संपणार आहे. पण ते ऐकून भैरवी म्हणते की हे बघ जगन्नाथ, जितका तुझा सावलीवर विश्वास आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त माझा तिच्यावर विश्वास आहे. ती मला दिलेला शब्द कधीच मोडणार नाही आणि त्या सारंगला कधीच तिच्या आवाजाचं सत्य सांगणार नाही. त्यामुळे तू नको ती स्वप्न पाहूच नको. पण त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की हे बघ, मी तुला या आधीसुद्धा सांगितलंय परजीवीबाई, जी स्वप्न पूर्ण होतात तीच स्वप्न मी बघतो. मी माझ्या लेकीच्या आणि जावयाच्या सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं आणि आता ते पूर्णसुद्धा होतंय. आणि त्याच प्रकारे मी तू हे जे काही साम्राज्य उभं केलं आहे ना, ते उद्ध्वस्त होण्याचं स्वप्न देखील पाहिलं आहे. आणि माझी खात्री आहे लवकरच तेही स्वप्न पूर्ण होईल. तुझ्या त्या साम्राज्याला काडी लागेल. आणि मग तो हसतच फोन ठेवून देतो. दुसरीकडे सावली, सारंग, एकनाथ आणि कान्हू घरी आलेले असतात. अमृता त्या सगळ्यांचं औक्षण करते, त्यांचं छान स्वागत करते आणि मग ती सगळ्यांचा आशीर्वादही घेते. आणि त्यावेळी एकनाथ तिला अष्टपुत्र सौभाग्यवती हो असा आशीर्वाद देतो. त्यामुळे नकळतपणे अमृताचे डोळे भरून येतात. आणि मग त्यानंतर अमृता त्या सगळ्यांना घरात बोलावते. पण तितक्यात तिलोत्तमा त्या ठिकाणी येते आणि त्यांना थांबवते. ती रागातच सारंगकडे बघत असते आणि त्याला विचारत असते की कुठे होतास तू रात्रभर? तू घरात कोणाला काही न सांगता बाहेर पडलास. तुला माहिती आहे का आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती ते. पण त्यावेळी सारंग काही बोलणार त्याआधीच सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम, सारंग सरांनी कोणतंही संकट ओढावून घेतलेलं नाही आहे. उलट त्यांनी खूप छान काम केलं आहे, जे ऐकून तुम्हालाही आनंद होईल. आणि मग सावली जे काही घडलेलं असतं ते घरातल्यांना सांगू लागते. आणि ते ऐकून तिलोत्तमाला तर मोठा धक्काच बसतो. तर ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की अरे, तू रूपम कॉस्मॅटिकचा CEO आहेस आणि तुला हे असं सगळं करणं शोभतं का? मुळात मला कळतच नाही आहे की तू हे सगळं कशासाठी केलंस, कोणासाठी, या मूर्ख मुलीसाठी का? पण तिने आतापर्यंत तुझ्यासाठी काही केलं आहे का? नाही ना. मग कशाला उगाच तू तिच्यासाठी हे सगळं करायच्या फंदात पडतो? जर तुला काही झालं असतं तर. पण ते ऐकून सारंग हसून म्हणतो की वहिनी, विठुराया होताना त्याने सगळं सांभाळून घेतलं असतं. आणि ते ऐकून सगळेजण सारंगकडे बघतच राहतात. तिलोत्तमा तर रागात म्हणत असते की सारंग, ही तुझी भाषा नाही आहे. हे सगळं ना तुला दुसरंच कोणीतरी शिकवतंय आणि तुझ्याकडून वदवून घेतंय. मला तुझ्याकडून ही अजिबात अपेक्षा नव्हती. आणि मग ती सावलीच्या आईबाबांना सुद्धा म्हणते की जर तुम्हाला झेपत नव्हती तर कशाला वारी करायची? हे सगळं करायची काही गरज होती का? तुमच्यामुळे माझ्या मुलावर जर कोणतं संकट आलं असतं तर. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं. पण चंद्रकांत त्यांना समजावतो की तिला सारंगची खूप काळजी वाटत होती, म्हणून ती इतका रागा करते. पण तुम्ही नका काळजी करू, तिचा राग थोड्या वेळातच शांत होईल. आणि मग तो सावलीच्या आईबाबांना आणि सावली सारंगला सांगतो की तुम्ही सगळ्यांनी पंढरपूरची वारी पूर्ण केली आणि त्याचं फळ तुम्हाला विठुरायाने दिलंसुद्धा. त्यामुळे सगळेच जण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. आणि मग त्यावेळी सगदेव त्या ठिकाणी येतो. त्याला स्वतःच्या पायांवर चालत येताना पाहून पूर्णपणे बरं झालेलं बघून या चौघांचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. ते विठुरायाचे आभार मानतात. सावली रडतच सगदेवला मिठी मारते. तर सगदेव आईबाबांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणू लागतो की ही सगळे विठुरायाचीच कृपा आहे. त्यामुळे तेही दोघे रडतच विठुरायाचे आभार मानतात. आणि मग सारंग त्याला म्हणतो की दादा, विठुरायाने तुला नवीन आयुष्य दिलं आहे. त्यामुळे हे आयुष्य आता तू रडत घालवायचं नाही, तर छान आनंदाने घालवायचं. आणि त्यावर सगदेवही हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.